2025 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक 24 लढवीत असून माझं मतदारांशी एकनिष्ठ आणि विकासासाठी मी कटिबद्ध राहत आहे. एक मराठा लाख मराठा हा माझा एक प्रश्न आहे आणि त्याच्याबरोबर माझे बरेच प्रश्न 24 प्रश्न आहेत. तर मी गेले निवडणुकीच्या आधीपासून या प्रश्नांवरती भांडायचं म्हणत आहे आणि मी ॲक्च्युली जी निवडणूक लढत आहे त्या प्रश्नांसाठी लढत आहे. उदाहरणार्थ तुम्ही हा जो काजूपाडाचा जर रस्ता तुम्ही घेतला तर त्या काजूपाडाच्या रस्त्यावरती एवढी गर्दी असते की तिथे ॲक्च्युली 6 पदरीकरणची मंजुरी झाली होती, पण तिथे अद्याप काही तिथं काम नाही होत आहे. ॲम्ब्युलन्स म्हणा, इत्यादी काही गोष्टी तिथे थकल्या जातात. त्यामुळे माणसं तासोन तास लाईनमध्ये राहून हे करतात. असे बरेच प्रश्न आहेत. बरं, मराठा आरक्षणाचा तुम्ही जो प्रश्न मांडला आहे, हां हां तो प्रश्न मराठा आरक्षणामध्ये त्याला गाजर दाखवण्यात आलं होतं जरांगे पाटलांच्या मोठ्या आंदोलनानंतर. त्यांनी जी-आर पण काढला होता. परंतु या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाने मुख्यत्वे करून मराठा आरक्षण आम्ही देऊ या प्रश्नावरती कोणी आपल्या घोषणापत्रामध्ये किंवा जाहीरनाम्यात त्याचं स्पष्ट सांगितलं नाही. तुम्हाला काय वाटते, हा प्रकार केवळ निवडणुकीच्या पूर्वी एक इकडून चेंडू तिकडे आणि तिकडून चेंडू तिकडे फिरवण्याचा हा प्रकार होता का? हा जो चेंडू जो फिरवण्याचा प्रश्न तुम्ही बरोबर आहे, त्याबद्दल थँक्स. मराठा ऐतिहासिक पूर्वीपासून मराठा हे आहे आणि बऱ्याच आता जरांगे पाटील साहेबांनी हे जे केलं ते काही कुणबी समाजाचे हे काढले, प्रश्न काढले. त्याच्यावरती त्यांनी काही 14% वगैरे आरक्षण दिलं, त्यापैकी पूर्ण असं आरक्षण दिलं नाही. आणि आपले काही सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि काही मोठ्या मोठ्या पदावर जाण्यासाठी मराठा लोक फार पाठीमागे. तर आपल्याला जो मुद्दा आहे त्याला परिपूर्ण आरक्षण द्यायला पाहिजे. आणि काही मला असं काही म्हणता नाही ना की मी असं म्हणेन की खरोखर ते विसरून गेलेले आहेत इलेक्शनच्या मध्ये. खरं म्हणजे मागे एवढं आरक्षणासाठी सर्व कामकाज केलं गेलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना विसर पडला असं मला म्हणायचं आहे. पण तरी पण मराठा तो मराठाच आहे आणि ऐतिहासिक मध्ये त्यांना जी-आर वगैरेची गरज आहे, पण तसं म्हणायला गेलं तर त्यांनी सरळपणे मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. राहुल गांधी जे आहेत, मध्यंतरी त्यांची मुंबईत सभा झाली होती आणि त्यांनी हा प्रश्न आवर्जून मांडला होता की आमची जर सत्ता आली केंद्रामध्ये तर आम्ही हा प्रश्न देऊ आणि मराठ्यांना आरक्षण देऊ. या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? बघा, मी काय म्हणतो, हे सर्व खोटांड आहे आणि ह्या गोष्टी खरोखर ते घेत नाहीत. त्यांना फक्त खुर्चीची लालच लागलेली आहे. खुर्चीमध्येच फक्त त्यांचा जीव गुंतलेला आहे. खरं मग तुम्ही जर जनसामान्याचे प्रश्न बघायला गेले, फार प्रश्न आहेत. काही एखाद्या गरीब माणसाला चपाती जेवण सुद्धा नशीब नसतं, पण ह्यांचे प्रश्न जे आहेत ना फार म्हणजे मुडीत काढायचे आणि मराठ्यांना आरक्षण न द्यायचं. इतर सर्व कास्टची लोक तुम्ही बघतात, बहुजन लोक, तर ते पण सगळेच लोक त्रस्त आहेत. तर हा जो प्रश्न मराठ्याचा ह्याने पूर्वीच त्यांनी मंजूर केला पाहिजे आणि मंजूर व्हायलाच पाहिजे. बरं, इथले जे आरोग्याचे प्रश्न आहेत, इथे ठाण्यामध्ये मल्टी स्पेशालिटी सरकारी हॉस्पिटल नाही आहे. त्यानंतर इथली ट्रॅफिक वाहतूकची व्यवस्था जी आहे ती अतिशय घाणेरडी आहे. त्यानंतर इथे रस्ते जे आहेत ते एकदम विस्कळीतपणा झाले आहे आणि ट्रॅफिक ज्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तुम्ही तुमच्या आश्वासनामध्ये कुठले बिंदूवरती केंद्रित केलं आहे तुमच्या या मुद्द्यावरती? आता इथलं जे ट्रॉफिक आहे ठाण्याचं, हे मी पाहतो, कारण ह्या ठाण्याच्या ट्रॉफिकमध्ये तर नियम नाहीत. आणि नियम म्हणजे असे नियम हवेत की कार्स एक साईडला पाहिजेत, मोठ्या गाड्या एक साईडला पाहिजे आणि जे प्रवासी प्रवास करतात त्यांना कुठल्याही प्रकारचे अडथळे नको. आता काही ठिकाणी कामं चालू आहेत आणि या कामामुळे फार लोकांना त्रस्त होत आहेत आणि हे जे सर्व गोडबंगाल आहे रस्त्याचं, हे सुरळीत नाहीये. जसं तुम्ही बाहेर USA दुबईला बघतात, किती प्रवास व्यवस्थित सुखरूप असतो, माणूस किती सुखी असतात, नियम असतो. एखादा माणूस रोड क्रॉस करून गेला तर त्याला काहीतरी फाईन असतो. कोणीही उठतो, कसाही आडवा जातो, कसंही जातो आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. आणि ॲम्ब्युलन्स तासोन तास खोळंबून असतात आणि असं खोळून असल्यामुळे तर ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट दगावण्याची शक्यता आहे. आणि जो तुम्ही हा घोडबंदरचा रोड बघत आहे पेट्रोल पंपच्या बाजूला, तो तर एकदम 5:30 ते 9:30 पर्यंत एकदम खोळंबलेला असतो. तिथे ॲम्ब्युलन्स निघत नाही, काही निघत नाही. ह्या सर्व गोष्टी प्रश्न आहेत. हे प्रशासन फक्त इलेक्शन लढण्याच्या कामात आहे. बरं, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी असं म्हटलं होतं की ठाण्याला आम्ही स्मार्ट सिटी बनवू आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊ. तसं काही झालं नाही. मुख्यमंत्री साहेब आणि त्याचे पुत्र जे आहेत त्यांची कर्मभूमी म्हटलं तरी चालेल, हा भाग राहिलेला आहे. तरी पण हा फारसा विकसित झालेला नाही. तुम्ही याच्याकडे कसं बघता? ऍक्च्युली मला सर म्हणायचं आहे, तत्पूर्वी तुम्ही थँक्स हा प्रश्न घेतल्याबद्दल. आता हा जो ठाण्यातला जो प्रश्न आहे, हा ऐतिहासिक स्थळ आहे. हे आपलं ठाणे म्हणजे पूर्वीचे ऐतिहासिक स्थळ आहे. इथे मराठा घडलेले आहेत.
प्रोटेक्शन कायदा, संरक्षण कायदा आणणं गरजेचं आहे. जर मला तुम्ही निवडून दिलं किंवा मला पुढे तुम्ही जर संधी दिली, तर मी हे काही चांगलेसे नियम ठाण्यासाठी, वृद्धांसाठी, महिलांसाठी संरक्षण कायदा नियमन करू शकतो. आणि मी अजून पण करत आहे. माझी स्वतःची, मी अध्यक्ष आहे फाउंडेशनवर. मी NGO मार्फत कामं करत आहेत. लोकांपर्यंत माझी कामं पोहोचत आहेत. बरं, तुम्ही पेट्रोल पंपाचा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, ज्याच्यामुळे राज्य शासनाचं किंवा केंद्राचा एक्साईज जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू जो आहे तो लॉस होतो आहे. बोगस पेट्रोल पंपाचा मुद्दा तुम्ही मांडला. तुम्ही हा मुद्दा कसा निदर्शनास आणून दिला आहे? ऍक्च्युली बोगस पेट्रोल पंप आहे ते काही सील करून बंद झालेले, त्यांच्या केसेस कोर्टात चालू आहेत. आणि त्याच्यानंतर जे पेट्रोल हे देत आहेत, तर प्रत्येक पेट्रोल पंपावर जीवनामध्ये एवढी धावपळ आहे की कोणी पेट्रोल मापत बसत नाही. पण सदरू काही पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल येतं आणि जास्त दर घेतला जातो. हे कित्येक लोकांच्या मनात येतं. संसारात गुंतलेल्या माणसामुळे हे गोष्टी लक्षात येत नाहीत. पण हा प्रकार भरपूर ठिकाणी घडतो. काही सील पण पेट्रोल पंप झालेले आहेत, त्याच्या कोर्टात केसेस चालू आहेत, तुम्ही बघत असाल. पण मला असं म्हणायचं की चांगले पेट्रोल पंप कसे येतील आणि प्रदूषण कसं कमी होईल, ह्या गोष्टीकडे शासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या जगात कोण कुठे चालला हेच कळत नाही, कुठल्याच लिस्टवर कोण नाहीये. तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बरं, ठाण्यामध्ये सेंट्रलच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ठाणं एक मोठं शहर आहे, देशामध्ये नाव आहे. ठाण्यामध्ये सेंट्रलच्या इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्या आल्या नाहीत. रिसर्च इन्स्टिट्यूट असो किंवा IITs असो किंवा मग बाकीच्या ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट असो त्या आल्या नाहीत. तुमची उमेदवारी जर तुम्हाला मतदारांनी साथ दिली, तुम्ही याकडे लक्ष देणार का? मी तुमचे जे इन्स्टिट्यूट आहेत, तर माझा एक फाउंडेशन ट्रस्टचा एक उपक्रम आहे. मी एक मेडिकल कॉलेज बनवतोय. वसई विरार परिसरामध्ये माझं मेडिकल कॉलेजचं एक स्वप्न आहे. बरेच वर्षाला शासनाने मला जमीन दिली आहे. त्याच्यावरती मेडिकल कॉलेज म्हणतो की आपल्याकडे पण जास्तीत जास्त डॉक्टर्स घडावे, तंत्रज्ञान चालावं. तसंच मी ठाणे जिल्ह्यात सुद्धा करण्याचा प्रयत्न करीन. आणि मी NGO असल्यामुळे माझं ते काम आहे आणि मी ते पूर्ण करणार. आणि तुम्हाला एक मेडिकल ठाण्यासाठी मी करून देऊ शकतो, करून देणार. बरं, इथे महानगरपालिकेकडे मोठा फंड्स असतो. वर्षाचा जो बजेट आहे ते मोठं बजेट आहे महानगरपालिकेचं, ठाणे महानगरपालिकेचं. तरीही त्या तुलनेमध्ये इथे डेव्हलपमेंटचे कामं किंवा विकासाची कामं होताना दिसत नाहीत. मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं सुरू आहेत आणि त्याच्यातून टक्केवारी आणि हा सगळा प्रकार सुरू आहे. हा अनधिकृत बांधकाम आहे आणि त्यानंतर तिथे जे व्यवस्था निर्माण झाली आहे, सुव्यवस्था, ही तुम्ही याच्याकडे कसं बघता? अच्छा, तुम्हाला मला एक प्रश्न करायचा आहे की तुम्ही हा प्रश्न छान विचारला मला की हा जो बांधकामाचा जो प्रश्न आहे, रोडकडे लगत जे बांधकाम होतात किंवा ब्रिजची कामं, याच्यामुळे फार प्रदूषण होतं आणि लोकांना फार त्रास होतो. ऑक्सिजन कमी होत चाललेलं आहे, प्लांटेशन बिलकुल नाही. आणि बांधकामं जी त्यांना आहे ती CCOC आहे की नाही ते प्रशासनाचं काम आहे चेक करायचं. आणि त्यामुळे आपल्या तिकडे जे झाडाचं जे झाडाचं जे प्रमाण प्लांटेशन आहे ते प्लांटेशन होत नाही. आणि हे अनधिकृत निष्क्रिय करण्यासाठी आणि त्यांच्या खरोखरच परवानगी आहेत का, त्या व्यवस्थितरित्या बांधकाम करतायत का, तर हे सगळं प्रशासनाचं काम आहे. आणि माझ्या लक्षात आल्यापासून मी पत्रव्यवहार करत आहे प्रशासनाला की ही बांधकाम जी अनधिकृत तोडून टाकावी. तर ती का तोडावी, ते CCOC नसेल तर, हे माझं मत आहे. या निमित्ताने तुम्ही ठाणेकरांना काय आवाहन करणार? मी ठाणेकरांना आवाहन करणार आहे की तुम्ही जी घरं घेतात ते तुम्ही CCOC पाहून घ्या. तुमचं कुठे नुकसान नाही होणार हे बघा. हल्लीचा काळ फार कलियुगामध्ये आपण आहोत, तर ते तुम्ही पाहून घर घ्यावं, हे माझं एक मत आहे. तुम्ही मतदारांना या निमित्ताने काय अपील करणार तुमच्या निवडणूक चिन्हाच्या माध्यमातून? मी प्रमोद आनंदराव धुमाळ. मी असं आवाहन करतो की माझा जो स्टेटस्कोप निशाणी आहे डॉक्टरांची, तर डॉक्टरांनी जी निशाणी मला जी दिलेली आहे, तर त्या डॉक्टर मला एक पाठी घेऊन तुम्ही या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार तुमच्या निवडणूक चिन्ह जे निशाणी आहे त्या माध्यमातून? अच्छा, मी उमेदवार प्रमोद आनंदराव धुमाळ. माझी निशाणी स्टेटस्कोप आहे. मराठा कळवा असावा, पण समाजापेक्षा पक्षाला महत्त्व देणार नसावा. याप्रमाणे आपण मतदान करावे आणि खुर्चीसाठी लालची असणारे मतदान करू नये. आणि जर मी असं म्हणत नाही की तुम्ही मला एवढ्या माझ्या समस्या बघा. मी काही दिवस झालं समस्या आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. माझं ते 25 ठाणे लोकसभा संघ निवडणूक 2024 मध्ये मी स्टेटस कुठून घेऊन गेलो. तुम्ही मला निवडून द्याल तर प्रचंड बहुमताने, तर मी तुमची काही इतरही कामं करू शकतो आणि आताही करत आहे, हे मी तुम्हाला विनंती करतो.